तुकाराम महाराजांना कोणत्या धर्माबद्दल बोलायचंय? हॅलो, जगद्गुरु तुकाराम महाराजांना कोणत्या धर्माबद्दल बोलायचंय? कोणत्या धर्माचं पालन करायचंय? मला वाटतं चौधरी महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांना हिंदू धर्माचं पालन करायचं असेल. अरे तसं असतं तर लिहिलं असतं नाही का हिंदू धर्माचे पालन? मग सर्व धर्म समभाव असं काहीतरी असेल. हिंदू धर्म, इस्लाम धर्म, जैन धर्म, ख्रिश्चन धर्म, हे धर्म आहेत का हो? तुम्हाला काय वाटतं हे धर्म आहेत? टोळ्या आहेत, टोळ्या. एकच धर्म जन्माला घातला आमच्या ऋषी मुनींनी युगा आणि युगापूर्वी. त्या धर्माचं नाव आहे ओनली सनातन धर्म. अरे का टाळ्यांनी घरी ठेवल्या काय रे? झोपले? बरोबर आहे चौधरी महाराज. हे नंतर अपडेट झालेले, नंतर अपडेट झालेले. हे जन्माला घालणाऱ्यांनी फक्त माणसाने माणसातले माणसं वेगळे केले आणि माणसाने माणसाबरोबर भांडण लावायचे काम केले. याच्या पलीकडे काय? कसा होता आमचा भारतवर्ष? कसा होता आमचा भारतवर्ष? 2500 वर्षापूर्वीचा चंद्रगुप्त मौर्य, महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण, छत्रपती शिवाजी महाराज गुन्ह्या गोविंदानं आनंदानं ओसंडून वाहत होता आमचा, नांदत होता आमचा सारा भारतवर्ष. पण काय इथं महापुरुषांना जन्माला यावं लागलं, कारण इथं पाखंडी लोकांची खूप मोठी गर्दी झाली. रामप्रभूच्या काळामध्ये एकच रावण होता. रावण परवडला. हॅलो, रावण चांगला होता. निदान सीता मातेला नेऊन अशोक वाटिकामध्ये निदान सुरक्षित ठेवलं तरी तिने. त्या माऊलीच्या पदराला सुद्धा हात लावला नाही. पण आज पावला पावलावर रावणापेक्षाही भयानक राक्षस पाहायला मिळत आहेत. आणि याला कारणीभूत कोण आहे? याला कारणीभूत कोण आहे? तुमच्या मस्तकातली फॅशन. अर्धले कपडे घालायचे आणि रस्त्याने बोंबलत निघायचं आणि पुन्हा म्हणायचं बलात्कार झाला. झाला नाही तुला एका रपाट्यात मारायला पाहिजे. मर्याई कुठली? कापड नीट घाल ना अंगावर. 50-50, 20-20 हजाराचा मोबाईल आहे मुलींकडं. मोबाईल आहे. चित्रपट पाहत्यात, नुसती फायटिंग पाहत्यात. अरे फायटिंग काय पाहता? फायटिंग करायला शिका, कराटे शिका. बाकीचं जाऊ द्या, पण स्वतःच्या देहाचं तरी रक्षण तुम्हाला करता येईल एवढी फायटिंग करायला शिका. हांडा उचलायचा जरी म्हणलं ना, मम्मी उचलत नाही. उचलत नाही काय? अरे तुझ्या मम्मीच्या मम्मीला विचार. लाकडाच्या मोठ्या कशा 50-50 किलोच्या मोळ्या तिने रानातून आणल्या. मोकार नाजूकपणा अंगात भरला यांच्या. हे उचलत नाही, ते उचलत नाही. उचलून फेकून द्यायला पाहिजे. माझ्या बहिणीला तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. माझ्या छत्रपती संभाजी राजाने शेवटच्या श्वासापर्यंत मृत्यू स्वीकारला, पण सुलतानी सत्तेच्या पाय चाटण्यासाठी धर्म सोडला नाही. माझ्या बहिणीने एकच विनंती. हॅलो, तुम्हाला घरातलं आई वडिलाचं प्रेम एवढं कमी पडलं का की तुम्ही तुमच्या आई वडिला सोडून दुसऱ्या धर्मात जावा त्यांच्या बरोबर लग्न करावा? एवढ्या कशा तुम्ही प्रेमाला पिसाळल्या? एवढा काय काळाने खाल्लं तुम्हाला तुमच्या आई वडिलाचं प्रेम? सगळं फार आटलं, फार वाटोळं झालं तुमच्या प्रेमाचं घरातलं. आणि भंगाराच्या नादी लागून तुम्ही दुसरं धर्मांतर करून प्रेम करायला लागला. प्रेम करू नका असं नाही म्हणणार मी. प्रेम नक्की करा, पण जो आमच्या हर हर महादेवाच्या पिंडीवरती नतमस्तक होईल ना त्याच्यावर प्रेम करा. जो आमच्या रामप्रभूच्या चरणावर नतमस्तक होईल ना त्याच्यावर प्रेम करा. आणि आपली पटरी सोडून जर दुसरीकडे गेलात ना 35 तुकडे नाही, तुकडेच सापडणार नाही तुमचे.
हे बोलणं किती गरजेचं आहे किती नाही हे मला माहिती नाही, पण ह्या आंधळ्या आहेत आंधळ्या. मम्मी तुला माहिती ना प्रेम आंधळ असतं, तुला तर अनुभव आहे. हिच्या मम्मीला अनुभव. हिची मम्मी बी अशी झाली का काय? येड्याचा बाजार मम्मीन पप्पान काय ती तारा. आंधळ असत. अरे माझ्या स्त्री शक्तीने ओळखा, तुम्ही मासाहेब जिजाऊच्या रक्तातले आहात. अरे जे झाशीच्या राणीनं नवरा गेल्यानंतर पाठीशी पोरग टाकावं, हातामध्ये तलवार घ्यावी, घोड्यावरती सर व्हावं आणि इंग्रजांच्या छाताड्यामध्ये तलवारीचा आर पार वार करावा, त्या झाशीच्या राणीच्या रक्तातले आहात तुम्ही. अरे 12 ज्योतिर्लिंगाला उभा करणारे आमच्या अहिल्याबाई होळकरांच्या रक्तातले आहात तुम्ही. आमच्या भारत वर्षाची लक्ष्मी आहात, लक्ष्मी. आणि लक्ष्मी जर अशी अवदासा झाली तर आम्ही कोणाला लक्ष्मी म्हणायचं रे? कोणाला म्हणायचं? एक स्त्री शक्ती किती महत्वाची माहिती का मिस्टर पखवाज वादक? एक स्त्री आमची जर आम्हाला सोडून जर दुसरीकडे गेली, बरबाद झाली तर किती तोटा होता आमच्या हिंदू धर्माचा. आणि एक स्त्री जर क्वालिटीची स्त्री जर क्वालिटीच्या जर व्यक्तीला मिळाली तर किती फायदा होतो. पॉइंट इज नॉट. आमच्या मासाहेब जिजाऊ जर शहाजीराजाला मिळत नव्हत्या तर राजे छत्रपती शिवाजीराजा आणि संभाजीराजासारखा रत्न आमच्या भारतवर्षाला भेटत नव्हतं. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बाबाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बाबाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बाबाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बाबाचा बाप वाघ शिवबा जन्मला. वाघाच्या जातीची पोलादी जातीची जगात वैभव झाले, वाघाच्या जातीची पोलादी जातीची जगात वैभव झाले. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. छत्रपती शिवाजी महाराजांची एक भविष्यात असा रक्त तुमच्या रत्न रक्तातून जन्माला येईल की वाढवी महत्व वडिलांचे. अरे आपले चांगले महत्वपूर्ण काम करायचे सोडून दिले आणि का स्वतःच्या आयुष्याचा नाश करताय? आता काय यांना उपदेश करावा? आता तरी पुढे